है ना, बरोबर आहे ना. बोला आता, तुम्ही कम्युनिकेट करा माझ्यासोबत, मला कळेल की तुमच्यामध्ये काय काय आहे. कारण तुम्ही दोन सेकंड इयर वाले कोण कोण म्हणजे ज्यांनी मला याच्यापूर्वी ऐकले असे किती जण आहेत, तुम्ही कॅम्पला होते म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती. आता मी काय सांगणार आहे तेच नाही बोलणार, ठीक आहे. मी तुम्हाला आताच सबमिट करतो की सर पुन्हा आले तर आम्हाला पुन्हा तेच सांगून गेले की काय, ठीक. तर आपला मागचा विषय काय होता, बेरोजगारी होता आपला विषय, तरुणांमध्ये तरुणांपुढील आव्हाने होतं, ठीक आहे. आताचा विषय काय आहे, फक्त एनएसएस वरती बोलतो. आता सरांनी सांगितलं की पहिले सिनियर महाविद्यालयाला एनएसएस आलं, नंतर ज्युनियर कॉलेजला आलं. पण नेमकं भारतामध्ये एनएसएस का आलं, त्याची काय गरज पडली, आपल्या भारताला स्वातंत्र्य कधी झालंय, कधी मिळालं, 1947. तुम्ही काय म्हणताय, एनएसएसचं फाउंडेशन डे किंवा सगळ्यात पहिल्यांदा स्थापना झाली 1969. आणि काय कारण काय होतं, गांधीजी तुम्हाला माहिती आहे त्यांचा जन्म कधी झाला, 2 ऑक्टोबर 1869. कळालं. तर मग 24 सप्टेंबर 1969 म्हणजे गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्ष. कळते का, शताब्दीचा अर्थ कळतं, सेंचुरी कळते तुम्हाला, 100 वर्ष कंप्लीट होत आहेत, त्यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. आणि त्या निमित्ताने एनएसएसची सुरुवात झाली 24 सप्टेंबर 1969. बरं, उद्देश काय होता, आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांचं स्वप्न होतं की बाबा एनएसएस सारखी काहीतरी संकल्पना आली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे राष्ट्रीय छात्र सेना ऑलरेडी कार्यरत होती, पण देशापुढील आव्हाने, कारण की तुम्ही तरुणांपुढील आव्हाने तर बघितले, पण त्यावेळेस नवा आपला देश स्वतंत्र झाला होता आणि त्यावेळेस इतके आव्हानं होते. त्याच्यामध्ये आत्ताच जर आपण युथचं जर कॅल्क्युलेशन केलं तर सगळ्यात तरुण देश म्हणून कोण आहे, कळलं. त्या काळातही तरुण भरपूर होते आणि त्या तरुणांना त्यांची एनर्जी चॅनलाइज करायची, हा उद्देश होता. बरं, मग कुठले कुठले आव्हाने होते भारतापुढे, त्यावेळेस नवीन स्वतंत्र झालं, बेरोजगारी होती, दारिद्र्य होतं, अवेअरनेसची म्हणजे लिटरसी, ठीक आहे. लिटरसी एक काय आरोग्यविषयक पण होता, कारण की हेल्थ, साथीचे रोग, हे सगळं काही होतं. तर तुम्हाला मग कळलं की हेल्थ सेक्टर, एज्युकेशन सेक्टर, त्याच्यानंतर आणखी काय एन्व्हायरमेंट सगळ्यात महत्वाचं. बरं, हे अवेअरनेस करायचं हे सगळं तर झालं, पण एक समिती गठीत केली गेली. तुम्हाला माहिती आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे ना, फुलफॉर्म काय, नॅशनल सर्व्हिस स्कीम, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व. पंतप्रधानांचं स्वप्न होतं पंडित जवाहरलाल नेहरू, कम्प्लीट करायला काय केलं त्यांनी, करणं होईल का, पॉसिबल होईल का, मग प्रायोगिक तत्वावर कुठे चालू करता येईल, सगळे पायलट एक्सपेरिमेंट बघा. हिस्ट्री जर तुम्ही वाचली असेल तर डायरी तुमच्यापर्यंत पोहोचली, त्याच्यात हे सगळं लिहिलेलं आहे. तर तुम्हाला माहिती त्यांच्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं, एक कमिटी गठीत केली, सीडी देशमुख कमिटी. तुम्हाला हिस्ट्री जर कधी विचारलं, तुम्ही जर इंटरव्ह्यूला गेले कधी तर तुम्हाला म्हणतील सुद्धा काय हिस्ट्री, तुम्हाला माहिती नाही एनएसएसची हिस्ट्री, ठीक आहे. सीडी देशमुखांची एक कमिटी होती, त्यांनी मान्यता दिली आणि खूप चांगली संकल्पना की पूर्ण देशामध्ये थ्रू आउट द कंट्री आपण लावली पाहिजे आणि इम्प्लिमेंटेशन त्याचं केलं पाहिजे. तर मग आता कसं करायचं, तर त्या कमिटीने रिकमेंडेशन दिलं की येस. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपले जेव्हा एज्युकेशन सिस्टम तुम्ही जेव्हा आलेली ना, तुम्हाला माहिती आपण कोणती आता एज्युकेशन सिस्टम फॉलो करतो, ब्रिटिशची करत होतो, पण आता आपल्या देशाला आपली एज्युकेशन सिस्टम आलेली आहे. तिचं नाव काय, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये आली ना ती, आणि आता ती इम्प्लिमेंट पण झाली पूर्ण थ्रू आउट द कंट्री. तर मग त्याच्या अगोदर मेकॉलॉजी होती, पण त्यावेळेस जस्ट किती 1969 वाला काळ तुम्हाला सांगते, त्याच्या अगोदरचे 4-5 वर्ष अगोदर 1964 1966 या दरम्यान तुम्हाला माहिती कोठारी कमिशन पण कधी वाचत होती हिस्ट्रीमध्ये. कोठारी कमिशन आहे ना, त्यांनी सुद्धा रिकमेंड केलं की हे असा प्रयोग आपल्या देशामध्ये सक्सेसफुल होईल. त्याच्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे VRB असे तुम्हाला तुम्ही जर पंतप्रधान शिक्षण मंत्र्यांची जर यादी काढली ना, तर तुम्हाला कळलं की त्या काळामध्ये त्या टाइम पिरियडला जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते ना, तर त्यावेळेस कोण होतं, VRB राव हे शिक्षण मंत्री होते. आणि त्यांनी सांगितलं की हा जो काही प्रयोग आहे ना, आपण हा एज्युकेशन सिस्टम मध्ये किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहेत ना त्याच्यामध्ये, ठीक. तर त्यांचं पण रिकमेंडेशन आलं, सगळ्या कमिटीचं हे गेलं तुम्ही. पण मग आता लागू कसं करायचं, तर आपल्याकडे युनिव्हर्सिटीज किती आताच्या डेटला युनिव्हर्सिटी तुम्ही जाल ना, आता मला तिथे नाही सांगायला पाहिजे, गल्ली गोळामध्ये गेलं तर तुम्हाला अशी नाव दिसते, नुसते बॅनर दिसते ना युनिव्हर्सिटी दिसते, इतकी अशी संख्या झाली. तर त्यावेळेस प्रायोगिक तत्वावरती 37 युनिव्हर्सिटी आणि 40 कॉलेज केले.
कधी 1969 साली. कळलं? तर एवढ्या किती 37 युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला माहिती, पुणे युनिव्हर्सिटी तुम्हाला माहिती, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. ठीक आहे, तर ती युनिव्हर्सिटीचं मग 37 विद्यापीठे आणि 40,000 व्हॉलंटियर्स विद्यार्थी त्याच्याबरोबर त्यांनी सुरू केलं. आणि त्याच्यानंतर या घडीला आपल्या पुणे विद्यापीठातच स्वयंसेवकांची संख्या किती लाखोच्या होती. पुणे नगर नाशिक जिल्हा आता तिथं तुमचं +2 वाला युनिट. कळलं? तर ही जर हिस्ट्री तुम्ही बघायला गेले की बाबा की असं सगळं काय उद्देश काय होता. स्वतंत्र झाला देश, प्रजासत्ताक दिन तुम्ही सेलिब्रेट करता, सगळ्यात मोठी लोकशाहीची जे काही मूल्य आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, रुजले पाहिजे. आणि ते रुजवण्यासाठी प्लॅटफॉर्म कुठला वापरला गेला? NSS. कळालं? तिकडं तुम्हाला माहिती सगळं डिसिप्लिन छात्र सेवा, पण इकडे तुम्हाला नॅशनल इंटिग्रिटी, राष्ट्रीय एकात्मता है ना, तुम्ही म्हणतात ना नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प, आदान प्रदान कॅम्प तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर तुम्ही जर खूप ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं तर सर नेहमी मला टाकत असतात की सर आरडी परेडला पण आपली मुलं गेले पाहिजे. कळालं? आताच आमचं डिस्कशन चालू होतं की आरडी परेड साठी नक्की कोणीतरी तयार झालं पाहिजे. जे की रिपब्लिक डे परेड जे दिल्लीला होते ना त्याच्यासाठी कोणीतरी गेलं पाहिजे आपल्याला. तर मग नॅशनल इंटिग्रिटी त्याच्यानंतर आणखी काय? समाजभान. कारण की एक विषय खूप खोलात जाऊन जर तुम्ही अभ्यासाला गेले ना तर सगळ्यात पहिले समाजभान येण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचं व्यक्तिभान झालं पाहिजे. हू आय एम, आता पर्पज काय लाईफचा. कळलं? एकदा का लाईफ म्हणजे काही लोक 30 वर्ष 40 वर्ष होऊन जाते सगळं काही आणि त्यांना त्यांच्या लाईफचा पर्पज कळतं. तर तुम्हाला तुमच्या लाईफचा पर्पज जर फाइंड आउट करून घ्यायचा आहे, म्हणजे मी प्राध्यापक आहे किंवा मी डॉक्टर आहे किंवा कोणी काही असेल तर त्याला तरी पण नुसतं तो पेशा झाला, अल्टिमेट पर्पज काय लाईफचा हे तुम्हाला नक्कीच फाइंड आउट करायला मदत करेल. कळलं? तर तुम्हाला माहिती आहे खूप सारे खूप सोशल वर्कर पैकी तुम्ही नाव ऐकले, अभय बंग, राणी बंग, कोण बनेगा करोडपतीचा आता शो आला होता, तुम्ही बघितला का? त्यांच्या ते आले होते, ते दोघं पण हजबंड वाईफ आले होते. बघितला का तो शो? नाही बघितला ना तर तुम्ही तो मिस केलाय, पण नक्कीच काय अर्थ नाही होईल, समोर होईल ज्यावेळेस तुमची एनरोलमेंट सगळी कम्प्लीट होणार आहे आणि तुमच्यामध्ये नॉट मी बट यूची भावना लगेच जागृत होणार. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आता प्रोग्राम काय? आता थोडं हळूहळू प्रोग्राम कुठला? स्पेशल कॅम्प आणि काय रेग्युलर ऍक्टिव्हिटी. पण रेग्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये काय तर तुम्हाला माहिती निर्देश कोण देतं? गव्हर्नमेंट देत असं. कुठली तरी मिनिस्ट्री काम करते, मिनिस्ट्री सगळ्यांना करते है ना. मिनिस्ट्री ऑफ युथ म्हणजे युवा आणि खेळ मंत्रालय, तो कुठे आहे? कुठं ऑफिस असेल? सेंट्रल गव्हर्नमेंट दिल्ली. ते निर्देश कोणाला देणार? स्टेटला कोण आहे? स्टेट लायझन ऑफिसर, ते रिप्रेझेंटेटिव्ह. त्याच्यानंतर ते कोणाला देणार? संचालक. संचालक कुठं असतो? विद्यापीठात. विद्यापीठ कोणाला निर्देश देतात? कार्यक्रमाधिकारी. कार्यक्रमाधिकारी कोणाला ऍक्टिव्हेट करतात? लीडर्स. लीडर्स कोण कोण आहे यावर्षी? निवडलेत का? सिनियर लीडर आहेत सगळे. कार्यक्रम अधिकारी लीडर्सला ऍक्टिव्हेट करणार. आणि ही काय तुम्हाला चॅनल दिसतो ना तुम्हाला, कळलं? मग एकदा तुम्ही ऍक्टिव्हेट झाले की मग तुम्ही बाकीच्या नंबरपर्यंत सूचना बघताना आपल्याला करायचं. आणि आपलं म्हणजे आमचं महाविद्यालय म्हणण्यापेक्षा आपलं महाविद्यालय म्हणून, कारण की आपली संस्था एक आहे. आणि मला दरवर सरांनी खरंच म्हणजे मी सरांनाही म्हणत होतो ते जेव्हा कॉलेजला आले ना त्यांनी खूप कमी वेळामध्ये इतकं चांगलं काही मांडणी केली. तर त्यांनी सांगितलं ब्रँड आहे, ब्रँड रामोनती मंडळ इज अ ब्रँड. कळलं? तुम्हाला माहिती आहे ब्रँडची व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. कळलं? मी तुम्हाला जर प्रश्न जर विचारला मी हाऊ आर यू, तुम्ही काय म्हणणार? काय म्हणणार? ब्रँड म्हणणार का? तुम्ही आय एम फाईन, आय एम गुडच म्हणताय. तर तुम्ही काय म्हटलं पाहिजे? बेस्ट. जे काय भेटलंय आम्हाला ते बेस्टच आहे. आणि जे काय बेस्ट आहे ते आपलं इन्स्टिट्यूशन आहे, आपलं मंडळ आहे, रामोनती मंडळ. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे काय मी बघतोय बऱ्यापैकी, जेव्हा मी ऍडमिशनच्या काळामध्ये फिरलोय ना ब्राह्मणवाड्याच्या तिकडे गेलो, तिथले विद्यार्थी त्या पेरेंट्स सोबत घरी रात्री चर्चा करत होते. त्यांना म्हटलं तुम्ही कुठं पाठवतो मुलांना? ते म्हणजे आम्ही इकडे पाठवतो. ब्राह्मणवाड्यात तुम्हाला माहिती कुठे आहे? तो आणि तिथे तुम्हाला माहिती आहे ओतूर कॉलेज किंवा तिकडच्या साईडचे सगळे काही कॉलेजेस आहेत, तरी पण तिकडून मुलं आपल्याकडे येतात. काहीतरी कारण असेल ना. कळलं? तर डिसिप्लिन किंवा काय जे काय डेडिकेशन. आणि सगळ्यात महत्वाचं ब्रँड म्हणजे आपल्यासाठी कोण पाहिजे? इन्स्पिरेशन. सबनीस साहेब आहेत. कळलं? आणि त्यांच्या नंतरचे त्यांचेच डायरेक्ट स्टुडंट असलेले कृषीरत्न अनिल कातडे. कळलं? ही पिढी जी आहे ना ती आता थोडंसं तुम्ही बघा, अनिल कातडे त्यांचंही काय वय असेल, जे काय चाललंय बॅटर ते पुढे सरकत चाललंय. कळलं? तर डायरेक्टली यांचे विद्यार्थी असलेले तात्या आहेत. त्याच्यानंतर मग जे काय आहे मला वाटतं वाघोले सर होते, त्यांनी पण ती चांगली धुरा सांभाळली. तुम्हाला कळत आहे हे लोक ब्रँडेड मंडळाला किंवा ब्रँडेड संस्थेला, ज्याचे ब्रँडेड कोण आहे? सबनीसच ब्रँडेड आहेत ना.
कळलं. आणि त्याच्यामध्ये जे काही टीचर आहेत ना ते खरंच डेडिकेटेड आहेत. मी बघतोय, म्हणजे मी खरं सांगू का, जेवढे पण तुमच्या इथे जे काही शिकवणारे टीचर आहेत ना त्यांचं कुतूहल आहे, एकदम शार्प टाईम, आणि ते सगळं काही चालू असतं त्यांच्या आयुष्यामध्ये. सकाळी किती वाजता उठतात आणि काय सगळं तुमच्यासाठी ते सगळं तत्पर असतं. तर त्यांनी 3 गुण सांगितले होते तत्पर सरांनी, तुमच्यापर्यंत पोहोचलेले पण असतात. स्टुडंट कसा असावा, इथं म्हणजे स्वयंसेवक पण कसा असावा, तत्परता, तेजस्विता, आणि काय सांगितलं होतं, तत्परता, तेजस्विता आणि तपस्विता, हे 3 सांगितले होते. 3 त्यांनी असा विद्यार्थी असला पाहिजे. हा आमचा मोटिव्ह. कळलं. तत्परता असलंच पाहिजे. कारण की आपलं एनएसएस मध्ये सांगताय तुम्हाला 24/7 तुम्ही तयारच राहा कामासाठी. अष्टप्रहर, तुम्ही ते लोगो बघितला का एनएसएस, त्या लोगो मध्ये काय आहे, किती आर आहे, 8 आहेत ना. 8 काय इंडिकेट करतं, अष्टप्रहर. अष्टप्रहर म्हणजे तुम्हाला कळतंय 8 प्रहर आहेत ना पूर्ण दिवसामध्ये आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कम्प्लिटली ऍक्टिव्ह राहिले पाहिजे. अष्टप्रहर मध्ये 24 तास आले है ना. पण तुम्ही म्हणाल सर एनएसएस हे काम आहे, एनसीसी, स्काउट गाईड, हे सगळं आपापल्या परीने काम करतं. पण तुम्ही खूप काय म्हणता येईल, तुम्ही खूप फॉर्च्युनेट आहात. तुम्हाला चांगली सुवर्ण संधी आलेली आहे की तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचा एक वेळ आलेली, आणि तुम्ही एनएसएस मध्ये जोडतात किंवा केला असेल तर त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. कळालं. फक्त ते राबवण्यात कसं येतं. आता राबवण्यात मी काय म्हणतोय, कारण की तुमच्यापर्यंत मेसेज लगेच पोहोचला पाहिजे, तुम्ही तयारीत राहिली पाहिजे. आणि त्याच्यासाठी देशपांडे तर खूप मेहनत घेतात, किंवा पूर्ण एनएसएसची टीम आहे ती खूप मेहनत घेतली. जेवढ्या ऍक्टिव्हिटी होती ना त्यातल्या काही ऍक्टिव्हिटीज ना त्यात आपली मुलं समजलीच पाहिजे, गेलीच पाहिजे. म्हणजे सांगायला मला खूप आनंद होतो की जेवढे कार्यक्रम अधिकारी तिकडे झालेत ना, तुम्ही म्हणाल सर कसं काय, शिवने सर होते. कळालं. शिवने सर तुम्हाला माहितीत ना, काही एनसीसी त्यांच्याकडे आहे. हा ठीक आहे. त्याच्यानंतर कापले सर आहे, त्याच्यानंतर कोण आलं, डोंगरे मॅडम आलं, त्याच्यानंतर कोण आलं, खूप सुंदर सर आलं. ते जे काही बॅटल आहे ना ते पुढे पुढे चाललं. त्याच्यानंतर कोण आलो, मला दिलं पूर्ण. मला तर एनएसएस माहिती नव्हतं असं नाही. मी पण स्वतः तुमच्या वयात होतो ना, तिथं सिनियर कॉलेजला फर्ग्युसनला होतो, आणि त्यातलं फर्ग्युसन मध्ये जो काही कॅम्प केला ना तो आयुष्यातला अविस्मरणीय कॅम्प होता. कसं आयुष्य खडतर जगायची सवयच होती, पण तिथं आणखीन एक खडतर भेटेल म्हणून मला माहितीच नव्हतं. ठीक आहे. तर तुम्हाला आम्ही सगळे कार्यक्रम अधिकारी विचार काय करतो, तुम्ही जेव्हा शिबिराला जाताना शिबिराला पहिले विचार करतो की तुमची निवासाची व्यवस्था कशी, तिथं व्यवस्थित व्यवस्था आहे का. पण तिथं कसं नव्हतं. मोगरवाडी एक गाव गुगल करा, तिथं खूप मावळे तयार झाले शिवाजी महाराजांना, आपण शिवजन्मभूमी. ठीक आहे. ते गाव होतं सिंहगडाच्या पायथ्याशीच आहे. तिथं गेलो तर तिथं पाणी पण काढायचं. ठीक आहे. पाणी नाही, पाणी पोहोचवायचं. राहायची व्यवस्था होती मंदिरामध्ये, तिथं काही नाही, वरचं कवर नाही, घातलेलं नाही, थंडी, डिसेंबर. कळालं. तशा याच्यामध्ये राहायचं. आणि हे एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये जगवायचं कोण शिकवतो, तुम्ही नोट डाऊन काय करू शकता. एक तर त्याग तर राहायचंय. स्वावलंबीपणा कोण शिकवतंय, एनएसएस. आणि गांधीजींचं स्वप्न काय होतं, खेड्यांचा विकास व्हावा. कळालं. म्हणजे आपण मग कुठे चाललोय, त्या कुठे घेतो, खेड्यांचा. म्हणजे आपण गांधीजींच्या स्वप्नांच्या. पण आता मला कधी मी एक पुस्तक वाचायला गेलेलो होतो आता, तुम्हाला माहितीये गांधीजींनी एक पुस्तक लिहिलंय, हिंद स्वराज पण लिहिलंय, आणि एक माझ्या स्वप्नातील भाग. ठीक आहे. त्याच्यात काही मुद्दे आहेत ना, कधी कधी मी गांधीजींसोबत ऍग्री होतोय, कधी कधी तुम्ही सुद्धा. आहे तशी जशी गोष्ट ऍक्सेप्ट करायची सवय सोडून द्यायची. सगळ्यात महत्वाचं आणखी नाही, जे काय तुम्ही लिहून ठेवला ना डोक्यामध्ये, आणि जे काही चाललंय ना ते इंटिग्रेटेड मेमरीमध्ये जाऊ दे. जे काही सांगते स्वावलंबीपणा तर गेलाच आहे, पण आणखीन काय की कार्यकारण भाव, विवेक तुमचा जागृत आहे. कार्यकारण भाव काय, जशाच्या तशा ऍक्सेप्ट नका करू. बुद्धांनी पण ते सांगितलं, गोष्टी जशाच्या तशा ऍक्सेप्ट नाही केल्या पाहिजे. त्याच्यावर तुमचं काहीतरी मत असलं पाहिजे ना. कळालं. एक गोष्ट आहे, तो जर तुम्ही जर शिकले तर काय, कुठला मी एक सांगितलं मला कार्यकारण भाव.